सो गाईज आम्ही आता पालघरला पोचलो आहे. इथे मार्केटमध्ये आता आम्हाला वेणी घ्यायची शूटसाठी. सो इथे शिया जी माझी मेकअप आर्टिस्ट आहे ती पुढे गेलेली आहे. तर आम्ही 2 वेण्यांची ऑर्डर दिलेली आणि एकच झालेली आहे. तर आता त्या आंटी करून देत आहेत आम्हाला. मस्त एकच बनवलंय. आता आम्ही आलो इथे वेणी घ्यायला शियाने. इथे यांना सांगितलेली शूटसाठी. स्केच पेन का हलता? अच्छा हलता बोलतात का? तर शिया थोडीफार शॉपिंग करायला लागले राहिलेली. आठव आम्ही दोघी जणी चाललोय मस्त लस्सी प्यायला. पालघरची फेमस लस्सी कोणती लस्सी आहे? गणेश या लस्सी प्यायला. फेमस पालघरची लस्सी माहिती असेल तुम्हाला, गणेश डेअरी. कंटिन्यू करतो मी संपल्यावर. ती आहे शिया आणि ही आहे माझी मेकअप आर्टिस्ट आणि आम्ही दोघी आज शूट करणार आहोत. आणि ते लोकेशन आहे सातपाटी आणि मी पण पहिल्यांदाच चालले आणि अजून बाकीचे पण आहेत आमच्यासोबत. तुम्हाला नंतर दाखवते. तो आता आम्ही परत निघालोय वेणी घ्यायला. खाऊन झालेलं आहे आम्ही, लस्सी आमची संपलेली आहे आणि आता इथे आलोय परत मार्केटमध्ये. ॲक्च्युली मला चिया हे नाव आवडलं नाही म्हणून मी तिला साची म्हणून बोलत होती. ती अशी वेणी पाहिजे असेल शूटसाठी तर या मार्केटमध्ये भेटेल. आपके इसका ॲडव्हर्टाइज कर देऊ चलेगा ना? खूप मेहनती आहे बिचारी. कधीपासून आंटीची मुलगी इथून तिथून सामान काढायला लागले. आंटीला मदत करते. हाँ वही तो है, वो जब तक है तब तक आपको मदद. बघा बिचारी एवढीशी ती किती मेहनत करायला लागले. आंटीने बघा प्रेमाने 2 रोज दिलेत. मस्त खूप छान आहेत आंटी. साची कशी रोजची कस्टमर असेल ना म्हणून चांगली ओळख झालेली आहे.
आणि आता आम्ही निघालोय लोकेशनवरती. हे आहे सातपाटी आणि बघू आता काहीतरी खाऊया आणि मग पुढे जाऊया. आणि आम्हाला खूप उशीर झालेला आहे आधीच. बघू आमची गाडी तिथे थांबलेली आहे. ये हे गाईस तुम्हाला मी ब्लॉगमध्ये घेते. सगळ्यांना हाय करा. ए मी ब्लॉग चालू केलाय. हाय तरी कर. तू बोलत होता ना व्हिडिओ कर व्हिडिओ कर. चला आता आम्ही पुढे चाललोय. हा बोल आता बोल. बस मेरा मी काय म्हणतो इथूनच जेवून जायचं का ते आपल्याला परवडेल. काय ग टाइम झाला इकडेच हॉटेल उन्नती हॉटेल चांगला इथेच बसू. त्याला इथे जेवून जाऊ बेस्ट. काय म्हणते हो माझ्या जेवायला मी पहिले इकडे पोहोचलो ना इकडे बसला तर का पार्सलच घ्यायला. मी पडला तर बस नाही कमी पडला तुलाच कमी पडेल बघा सूर. अरे नाही मला मी ना म्हणजे तुम्ही करता तोपर्यंत आम्ही थोडासा झोपेल. बघितलं प्लॅनिंग मध्ये पूर्ण. म्हणजे तुम्ही आता गाडीमध्ये अरे बसून प्लॅन केलं. रात्रभर ना तुला म्हणतो रात्रभर झोपत नाही लागलं नाही का. तुम्ही पण नाही झोपले मग. ते एक एक्साइटमेंट असते ना हिला भेटायचं ते ओ ती शपथ नाही. काय पण अरे तर आम्ही पार्सल नेणार होतो आणि हा बोलतो इथेच हा कारण ह्याला झोपायचं आहे. आळशी माणूस. काय नाही बिचारा आठवड्याभर थकलेला असतो. आज संडे तर त्याला झोपायचं आहे. लाईव्ह नाही व्हिडिओ आहे. मग कट करा. कडबीट नाही आता सगळं व्हिडिओमध्ये येणार. माझी वाईफ बघितलं कोणत्या हॉटेलमध्ये ते उन्नती हॉटेल. उन्नती हॉटेल का. अच्छा आपण ॲडव्हर्टाईज करतोय का. ओके काय खाल्ल्यानंतर भेटूया तुम्हाला. चला काही करा. तुला मी आता पोच देणार आणि साची व्हिडिओ बघायला लागले शूट कसं करायचं इथे. दुसरा आवडत सेम डाईट पण नाही माझा पण सेम मला पण. आम्ही दारू नाही घेत पण आम्ही ते पितो. वेटर जाओ बिरयानी लेके आओ. वेटर क्या तुम्हारी सर्विसिंग लेट है. पण छान आहे. पण तुला तसं एडिटिंग करता येईल का. मॅडम आहेत सोबत आमच्या. आणि अनिकेत सर तुम्हाला कसं वाटलं बिर्याणी. फोडणीचा भात माझ्या सौंदर्य सर्व फोडणीचा भात खाऊन कसं वाटलं. काय राजी तुला कसं वाटलं बिर्याणी. जेन्युइन
हे बघा बडीशॉपची आखी वाटी वाटतं पलटी करून आणली. आता बघा हा बिर्याणीबद्दल आम्ही सगळ्यांना विचारतो कशी वाटली. सगळ्यांचे ॲन्सर आहे का नाही आता माझ्याकडेच. हां माहिती आहे. ड्रायव्हर कशाला ठेवलाय ह्याची तू इकडून हे तुम्हाला काहीतरी मी स्वीट आणलेलं तिकडे जाऊन चला तर आम्ही आता चाललो सातपाटी नाही आधी साचीच्या मामाकडे जाणार आहे तिथे मेकअपसाठी. तर तिथे भेटूया. बाय. तर सगळ्यांनी सांगा बिर्याणी कशी होती. मला वाटतं दादा बिर्याणी कशी होती. खूप चेंज झाला असेल. बिर्याणी कशी होती. मी तू नाही जेवला त्याच्यात. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. कशी होती. आणि त्यांनी पूर्ण हसू नका बोला. फोडणीचा भात फोडणीचा भात तरी आपलं बिर्याणी कुठून खायची त्याला याला नक्की माहिती नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. त्याला काय अरे नाही तो अन्न चेंज बिर्याणी कधी पण खायची त्या टपरीवरच खायची. बात तो सही है. चेंज झाला खूप चेंज झाला. नाही ना खूप चेंज झाला त्याच्यात माझी काही चुकी नाही. तसं नाही बिर्याणी खायची त्या टपरीवरच खायची कधी. का माहिती आहे रे ते बिर्याणी बनवतात हे बिर्याणी बनवतात हे चिकन बाफून देतात. हा बरोबर आम्ही तेच बोललो का ते वा राईस आणि दांडगा ते याच्या डोक्यात घालते मला की माझ्यावर आला बघ ना. सातपाटीला जाऊन मच्छी घेऊया आपण. मला तो अन्नच माहिती त्याच्याकडे मी एकदा काहीतरी तो अन्न हा जिवंत असेल. तोच तो आम्ही आता आलो आणि हे बघा सगळा पसारा इथे मांडलेला आहे आणि आता आम्ही रेडी होणार आणि व्हिडिओ पण काढणार आहेत. कंटिन्यू राहा. आणि खूप छान लोकेशन आहे इथे. बोटी वगैरे आहेत मस्त. बघू आता कसं शूट होतं आहे आमचं. माझ्यासाठी म्हणजे लेन्स लावून बघू किती टाईम आहे लेन्स. डिफिकल्ट काम म्हणजे माझं लेन्स. ते बोलतात हे बघा बाहेर निघायचं दाळामध्ये लेन्स लावलेले आहेत. पिल्ली हा बघा हा चिडवायला बघ इकडे. बघा आम्ही रेडी झालेलो आहे. असं वाटतंय लुक आणि तुम्हाला असं वाटतं की खूप ओव्हर आहे कारण आणि हे असंच लुक लागतो फोटोशूट आणि व्हिडिओ काढायला. तर ओव्हर असाच करावा लागतो मेकअप आणि तयारी. तर बघा कसं वाटतंय. आणि कॅमेरामॅन रेडी. खूप लेट झालेलं आहे. आम्ही चाललो आता बोटीच्या इथे. कंटिन्यू बाय. हे आहे आमचं लोकेशन. खूप सुंदर असं. हो 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 दिसतंय मला. सो गाईज हे बघा हा आहे आजचा माझा लुक. आणि आम्ही आता चाललो आहे तिथे गर्दी आहे भरपूर.
खूप शूट करायला आलेत नारळी पौर्णिमेचे. तर आम्ही आता चाललो आहे आणि तुम्हाला वाटेल ओव्हर केलेलं आहे, पण शूटसाठी असंच मेकअप लागतो. आम्ही शूट करायला आलो. तर बोल वैभव, काय बोलतो? अश्विनी गौरी यांचे आम्ही शूट करायला आलो. थँक्यू. आणि माझं स्वप्नच होतं हा लुक एकदा तरी मला करायचा होता आणि इथे मला शूट करायचंच होतं. तो अनिकेतमुळे ते झालेलं आहे पॉसिबल. थँक्यू अनिकेत. आणि सांची अजून रेडी व्हायला लागले, तर आम्ही पुढे जाऊन शूट करायला थोडंसं स्टार्ट करतो आहे. सो कंटिन्यू राहा. बाय. तर गाईज हे बघा किती गर्दी आहे इथे. नारळी पौर्णिमेचे व्हिडिओ शूट चालू आहेत आणि आम्ही इथे जागा शोधतोय कुठे. तर आमचा लुक बघा. जर मेकअप करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा. मी ID-ला तुझी मेन्शन करते आणि फोटो सगळे पण करणार आहे. कसा वाटला ब्लॉग आणि तुम्हाला पण मेकअप कसा वाटला तेही तुम्ही सांगा. कॉन्टॅक्ट करा. छान गेलं तिने. आता आम्ही चाललो आहे. आमचं झालेलं आहे फोटोशूट वगैरे काढून. आता मॅडम आलेल्या आहेत, तर त्यांचं फोटोशूट व्हिडिओ चालू झालेला आहे. काय करायचं सांगा. घरात हे बघा. हो, थंडी वाजायला लागली. तर गाईज झालेत आता 9:08 झालेत आणि आता इथं शूट बाकी होतं म्हणून थोडंसं शूट करायला लागलं आहे, कारण तिला उशीर झालं. त्या दोघी आले आता. तो कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि मला आजचा लुक कसा वाटला ते पण सांगा. खूप भारी वाटलं या लुकमध्ये आणि हे माझं खूप मोठं स्वप्न होतं कोळी लुकमध्ये आणि अशा बोटिंगच्या ठिकाणी मला फोटोशूट करायचं होतं. तर ते माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि फोटोज लवकरच येणार फोटो आणि व्हिडिओ. तर जास्तीत जास्त लाईक करा आणि ब्लॉगला पण कमेंट करा कसा वाटला ब्लॉग आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.